हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल बोंद्रे आणि तुमचं बोंद्रे स्टडी पॅटर्नमध्ये तुमचं स्वागत आहे. ओके, तर मागील भागामध्ये 1.1 आपण जेव्हा शिकलो त्या भागामध्ये आपण बरेचसे सेटचे प्रकार शिकलो. ते होते दोन प्रकारचे, एक होती लिस्टिंग मेथड आणि एक होती बिल्डर फॉर्म. पण आता आपण शिकणार टाइप्स. टाइप्स कोणते सेटचे? तर अशा प्रकारे सिंगल टोन सेट, एम्प्टी सेट, फायनाइट सेट, इनफायनाइट सेट आणि कोणता एक सेट आहे, एक इक्वल सेट. असे प्रकार आहे, अनेक प्रकार आहेत पुढे, परंतु इथून आपण स्टार्टअप करणार आहे. सिंगल टोन सेट. आता सिंगल टोन सेट तुम्हाला माहिती आहे, सेट म्हणजे असतं काय? द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स, एलिमेंट्स, मेंबर्सला आपण सेट म्हणतो. पण आता त्याच्यामध्ये असा प्रकार आहे सिंगल टोन. सिंगल म्हणजे एकच. आता ज्या सेटमध्ये फक्त एकच एलिमेंट असतो त्याला कोणता सेट म्हणतात? सिंगल टोन सेट. एम्प्टी सेट. आता एम्प्टी सेट म्हणजे काय? रिकामा, की ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट नसतो त्याला काय म्हणतात? एम्प्टी सेट म्हणतात. आज सिंगल टोन सेटचं उदाहरण आणि एम्प्टी सेटचं उदाहरण मी समोरासमोर लिहिलेलं आहे. आता सिंगल टोन सेट म्हणजे पहा की ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली अ सेट कंटेन एक्झॅक्टली वन एलिमेंट. तुमच्या स्क्रीनवर दिलेलंच आहे. तर सेट कंटेन एक्झॅक्टली ओनली वन एलिमेंट, इट इज कॉल्ड ॲज सिंगल टोन सेट. आणि द सेट कंटेन, स्क्रीनवर तुम्हाला दिलेलंच, पाहून घ्या की द सेट कंटेन नो एलिमेंट्स, एकही एलिमेंट्स नसतो, त्याला काय म्हणतात? एम्प्टी सेट म्हणतात. आता एक्झाम्पल काय असेल या दोन सेटचं? तर एम्प्टी सिंगल टोन सेट म्हणजे काय? फक्त एकच एलिमेंट. आता काही विद्यार्थी म्हणतील बा ठीक आहे, 5 हा एक एलिमेंट आहे. ओके, तर समजा, म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचारायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतोय की आता सिंगल टोन सेट मध्ये आता तुम्ही विचार केला की तुम्हाला बिल्डर फॉर्म सुद्धा यायला पाहिजे. जर बिल्डर फॉर्मचं तुम्हाला जर टेक्निक नसेल माहीत किंवा तुम्ही अभ्यास नसेल केला तर तुम्हाला समजणार नाही. तर एक्स स्ट्रोक एक्स इज अन इव्हन प्राईम नंबर. आता इव्हन प्राईम नंबर किती आहे? तर एकच आहे. तो कोणता आहे? 2. हे मागच्या उदाहरण आपण शिकलो होतो, मागच्या व्हिडिओत शिकलो होतो. ओके, आता एक्स स्ट्रोक एक्स इज अन बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड किती असतात? खूप असतात का? बेस्ट म्हणजे एकच, म्हणजे आपला एकच फ्रेंड. म्हणजे काय होणार आहे की हे सगळे उदाहरण कोणाचे झाले? सिंगल टोन सेटचे. आता पाहूया एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजे काय? द सेट कॅन कंटेन नो एलिमेंट्स, ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट्स नसतो, इट इज कॉल्ड ॲज एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजे काय? अशा प्रकारे असतो, तो रिकामा होतो, एकही एलिमेंट्स नसतो. आपण त्याला फाय या अक्षराने सुद्धा दाखवू शकतो. याला एम्प्टी सेट असं म्हणतात. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर एम्प्टी सेट जर असेल तर आपण त्यात जर 0 लिहिलं तर हा एम्प्टी सेट झाला. हा, बी केअरफुली. 0 जर असेल, अक्षर द्या, अगोदर सांगतो की 0 जर असेल तर तो एम्प्टी सेट नाही. 0ला किंमत नाही असं म्हणायचं नाही. 0ला खूप किंमत आहे. 0 म्हणजे कोण झाला? एक एलिमेंट झाला, एक ऑब्जेक्ट झाला. म्हणजे 0 जर असेल तर तो कशामध्ये ट्रान्सफर होणार? सिंगल टोन सेट मध्ये. म्हणजेच काय? एक्झॅक्टली वन एलिमेंट. आता याच्यामध्ये एक्स स्ट्रोक एक्स इज अ नॅचरल नंबर. पहा आता, एक्स स्ट्रोक एक्स इज अ नॅचरल नंबर. तर हा 5 पेक्षा मोठा आहे. कोणापेक्षा मोठा आहे? 5 पेक्षा मोठा आणि 6 पेक्षा लहान आहे. मग अशी कोणती संख्या की ग्रेटर दॅन 5 अँड लेस दॅन 6 अशी कोणती संख्या आहे? नॅचरल नंबर. परंतु कोणती संख्या? नॅचरल नंबर. अशी कोणती आहे? कोणतीच नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे हा कोण झाला? एम्प्टी सेट झाला. ओके, कळलं मग? आता पाहूया फायनाइट सेट. फायनाइट सेट म्हणजे अ सेट कंटेन काउंटिंग प्रोसेस, की ज्या सेट मधले एलिमेंट्स मोजता येतील तर त्या सेटला म्हणतात फायनाइट सेट. तर फायनाइट सेट म्हणजे पहा 11, 12, 13, 14, 15, 16, 17 हा थांबला कुठं आहे. आणि मी इथे काय दिला? इनफायनाइट सेट. द सेट कंटेन काउंटिंग लेस प्रोसेस, म्हणजे जिथे एकही एलिमेंट्स आपल्याला मोजता येणार नाही अशा सेटला काय म्हणतात? इनफायनाइट सेट. आता इनफायनाइट सेट हे दोन्ही उदाहरण मी सारखेच लिहिलेले आहेत की 11, 12, 13, 14, 15, 16, 17 दॅट इज अ स्टॉप. स्टॉप झाला याचा अर्थ काय झाला? हा की फायनाइट सेट. पण इथे काय दिले मी? 3 पॉइंट्स कंटिन्यू झालेत. म्हणजेच कोणता झाला? इनफायनाइट सेट. हा थांबला का? नाही. जो थांबला नाही तो कोण? इनफायनाइट. जो थांबला तो फायनाइट. त्याचप्रमाणे ए स्ट्रोक एक्स ए इज अन इव्हन नंबर. आता हा इव्हन नंबर आहे, पण हा कसा आहे? लेस दॅन 10 अँड ग्रेटर दॅन 10 अँड लेस दॅन किती? 1000. मग 1000 पेक्षा लहान संख्या आणि 10 पेक्षा मोठी संख्या आहे. म्हणजेच काय झालं?
ही कुठेतरी थांबली ती 1000 वर थांबली, 1000 वरती थांबली, म्हणजेच काय झालं फायनाइट सेट. परंतु इथे काय झालं पहा, y स्ट्रोक y इज अन इवन नंबर. हे इवन नंबर आहे, पण कशा आहेत माहिती का, हा y हा 10 पेक्षा कसा आहे मोठा आहे. आणि 10 पेक्षा किती मोठा आहे आपल्याला माहिती आहे का, 10 पेक्षा 100, 1000, 10,000, लाख, करोड पर्यंत आपल्याला सांगता येत नाही. हे आपल्याला साइन मध्ये सुद्धा समजलं पाहिजे. ओके, एनी प्रॉब्लेम, समजलं मग. ओके, आता पुढचा सेट आहे इक्वल सेट. तर आता पहा इक्वल सेट म्हणजे काय पहा, की हा एक सेट आहे, त्यात 2, 4, 6 आणि 8, आणि याच्यामध्ये 4, 6, 2, 8, म्हणजे या एलिमेंट या याच्यामध्ये 2 आहे, 4 आहे, 4 आहे, 6 आहे, 6 आहे, 8 आहे, 8 आहे. म्हणजे जर जे एलिमेंट्स ए मध्ये तेच एलिमेंट कशामध्ये आहे, बी मध्ये. एव्हरी एलिमेंट इन सेट ए इज ऑल्सो इन सेट B. It is called as equal set. If A and B be the two sets and every element in set A is also in set B, it is called as equal set. तर मग आपण याला लिहायचं कसं पहा, की सेट A is equal to set B. ओके, आता ज्या विद्यार्थ्यांचे 1.1 अतिशय ओके असेल आणि बरोबर असेल आणि त्यांनी चांगला अभ्यास केला असेल, त्यांना हे पुढचं उदाहरण लगेच पाहायला कळणार. पहा, हे दोन सेट इक्वल आहेत का नाही आहे, पहा बरोबर. मग हे जे आहे हे कोणापासून बनलेलं आहे, एक लेटर वर्ड इन सेट, आणि हे कशापासून बनलेला आहे शब्द टेस्ट. मग हे दोन जण आहे का सारखे, पाहूया. आता मी याला लिस्ट फॉर्म मध्ये लिहितो. P इज इक्वल टू, हा कोणापासून बनलेला आहे, S, E आणि T पासून बनलेला. ओके, आणि Q पाहूया आपण. Q कोणापासून बनलेला आहे, T, E, S आणि T. T पुन्हा रिपीट करायचं का, मागचा तुम्हाला व्हिडिओ सांगितला की तो एलिमेंट रिपीट करायचा नाही. मग पाहूया हे दोन सेट इक्वल आहेत का नाहीये. यस आहे, ओके यस आहे, ई आहे, हा ई आहे, टी आहे, हा ई टी आहे, म्हणजे हे दोन सेट काय झाले, इक्वल झाले. म्हणजे लिहायचं कसं आहे, सेट पी इज इक्वल टू सेट क्यू. समजा ते सेट इक्वल नसले तर मग काय करायचं, आपण त्याला अशी मार्किंग करायची. ओके, इज नॉट इक्वल सेट. परंतु जर इक्वल असतील तर अशा प्रकारे याला लिहायचं. ओके, आणि तुमचं शिकवता हा 1.2 चं बेसिक शिकवता तुमचं पुन्हा रिपीट 1.1 चं झालं. ज्या विद्यार्थ्यांनी मागचे लेक्चर पाहिले नसतील त्यांनी पुढचे लेक्चर पाहायच्या अगोदर मागचे लेक्चर पाहणं आवश्यक आहे. तर चला सुरू करूया आपण आता 1.2. ओके, ह्या एक्झरसाइज मधला कोणताही पॉइंट शिकायच्या अगोदर आपले मागचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. त्यासोबतच आपल्याला मागील नॉलेज सुद्धा असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला 100% ह्या चॅप्टरमध्ये मार्क्स पडतील. हे चॅप्टर आहे 9वीचं, परंतु त्याच्यामध्ये बराचसा भाग डिग्री लेवलचा आहे. ओके, तर पहा आता आपण डिग्री लेवलचा भाग आहेच आणि सोबत मागचं जे तुम्ही 5th, 6th, 7th मध्ये जे शिकलेले आहेत सगळं त्याला काम पडणार आपल्याला. ओके, तर पहा आता ए इज इक्वल टू एक्स स्ट्रोक 3x मायनस 1 इज इक्वल टू 2. आता याला पहिले सॉल्व करायचं. काय ही कोणता फॉर्म आहे, बिल्डर फॉर्म आहे. बिल्डर फॉर्मला आपण काय करू, सॉल्व करू पहिले. की 3x मायनस 1 इज इक्वल टू 2, म्हणून 3x इज इक्वल टू 2, हा मायनस प्लस 1, म्हणून 3x इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू 3/3, x इज इक्वल टू 1. आता तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही सॉल्व काय केलं. ओके, तर चला पाहूया की सॉल्व काय केलं. आपला क्वेश्चन काय, डिसाइड द इक्वल सेट ऑर नॉट. हा सेट इक्वल आहे का नाही आहे, आणि जर असेल तरी तुम्ही काय करा, जस्टिफाय करा, आणि नसेल तरी तुम्ही काय करा, जस्टिफाय करा. हा जस्टिफाय जो वर्ड आहे, हा जो शब्द आहे, हा आपल्याला प्रत्येक चॅप्टर मध्ये प्रत्येक एक्झरसाइज मध्ये हा येणार आहे. तुम्ही फक्त येस ऑर नो आन्सर सांगू नका, आपलं रिझन सुद्धा सांगा, असं हे आपल्याला सांगते. ओके, तर हे झालं, याचा आन्सर आला 1. ओके, आता हा म्हणतो की बी असा सेट आहे. पहा, x स्ट्रोक x इज अ नॅचरल नंबर, बट x इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट. तो ती संख्या प्राइम पण नाही आहे आणि कंपोजिट पण नाही. नॉलेज असणं आवश्यक आहे. मग अशी कोणती संख्या येते, तर ती संख्या आहे 1. ओके,
ती संख्या कोणती आहे 1. ओके, आता त्याचप्रमाणे आता सी हा प्रश्न पहा, एक्स स्ट्रोक एक्स इज बिलॉंग्स टू एन म्हणजे कोण, नॅचरल नंबर. आणि ती नॅचरल नंबर तर आहे, पण एक्स कसा आहे, हा एक्स कसा आहे की हा 2 पेक्षा लहान आहे. मग 2 पेक्षा लहान अशी नॅचरल नंबर कोणता आहे, तो आहे 1. म्हणजे सगळ्यांचं जर आन्सर पाहिला 1 1 1, दॅट इज द जस्टिफाय. ओके, म्हणजेच आपण काय म्हणू की सेट ए इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू सेट सी. ओके, दॅट इज द आन्सर. व्हेरी इझी, बट नॉलेज असणं आवश्यक. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया.